नमस्कार. 10th स्टँडर्डमध्ये विद्यार्थ्यांसाठी चॅप्टर 4 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनचा आपण विचार करतोय. तर फर्स्ट सेक्शनमध्ये आपण सिमिलर ट्रायंगल कशा पद्धतीने ड्रॉ करायचे त्याचे दोन पार्ट आपण पाहिले. त्यानंतर आपल्याला पुढचा एक पार्ट विचारात घ्यायचा आहे. पहिला सेक्शन किंवा त्याच्या अगोदरच व्हिडिओ पाहण्यासाठी संपदा क्लासेस यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओ आणि त्याच्यानंतर हे व्हिडिओ पाहता येतील. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये सेकंड पार्ट जो आहे त्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू अ सर्कल ॲट अ पॉईंट ऑन अ सर्कल. आता याच्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. सर्कल दिलेलं असणार आहे, सर्कलवरचा एक पॉईंट दिलेला असणार आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सेंटर म्हणजे याच्यामध्ये दोन पार्ट आपण पाहणार आहे. एक म्हणजे युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे आपल्याला टँजंट ड्रॉ करण्यासाठी सेंटरचा यूज करायचा आहे. आता याच्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे की एक्झाम्पलच्या स्वरूपात आपण जर पाहिलं कन्स्ट्रक्ट अ ट्रँगल 4.2 मधले एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहतोय. कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ॲट एनी पॉईंट एम ऑन इट. आता याच्यामध्ये तुम्हाला पी हा सेंटर दिलेला आहे, रेडियस दिलेलं 3.2 सेंटीमीटरचं सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. एक सर्कलवरचा पॉईंट आपण एम घेणार आहे आणि त्यातनं पास होणारे आपल्याला टँजंट ही ड्रॉ करायचे. टँजंट ज्यावेळेला आपण उल्लेख करतोय त्यावेळेला साहजिकच सर्कल आणि टँजंट याच्यामध्ये एक पॉईंट हा कॉमन असणार आहे, डेफिनेशनच्या स्वरूपात आपण पाहिलेलं आहे. त्या पद्धतीने आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आता याच्या प्रॉपर एका थेरमचा देखील आपण इथे यूज करतोय असं म्हटलं तरी सुद्धा चालतंय. त्यासाठी सुरुवातीला एवढंच करायचं आहे की तुम्हाला जो सेंटर दिलेला आहे तो सेंटर विचारात घेऊन तेवढ्या रेडियसचा एक सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. 3.2 सेंटीमीटर इतकं कंपासमध्ये आपण डिस्टन्स घ्यायचं आहे आणि पी हा जो रेडियस दिलेला असेल तेवढे डिस्टन्स घ्यायचं आहे. तर इथं रेडियस 3.2 सेंटीमीटर इथे फक्त रेडियस चेंज होणार आहे आणि पॉईंट आपल्याला चेंज होणार आहे. 3.2 सेंटीमीटरचं आपण या ठिकाणी सर्कल जे आहे ते सर्कल आपण काढून घेतलेलं आहे. इथं या पहिल्या स्टेपमध्ये एक सेंटर घेऊन 3.2 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स घेऊन तुम्हाला एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की ॲक्च्युली आपल्याला सर्कलवर एक पॉईंट आपण घेणार आहे. जो सर्कलवर तुम्हाला पॉईंट घ्यायचा आहे त्यासाठी समजा सपोज या ठिकाणी आपण सेकंड स्टेप अशी घेतली, एम हा पॉईंट आपण सर्कलवर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एवढंच करायचं आहे की सेंटर आणि एम या पॉईंटमधून पास होणारा हा रे काढायचा, एक मिस रेडियस काढून घ्यायचे, एका साईडला ती एक्सटेंड करायची. म्हणजे याचा फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला सर्कल ड्रॉ करणं, सेकंड स्टेपमध्ये याच्यावर कुठेही तुम्ही एक पॉईंट घ्या, तो पॉईंट घेऊन त्यातनं पास होणारा रे काढून घ्या. या पद्धतीने तो रे काढलेला आहे. त्याच्यानंतर त्याच याच्यामध्ये तुम्ही जो पॉईंट आहे आपण हा जो रे काढलेला आहे हा जो पॉईंट आहे एक सम डिस्टन्स घ्यायचा आहे, कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन एम हा सेंटर कन्सिडर करायचा आहे, एम या पॉईंटवर ठेवायचा आहे आणि या साईडला आणि या साईडला आर्क मारून घ्यायचं आहे. जे आपण डिस्टन्स घेतोय सपोज एक मिनिमम डिस्टन्स आपण घेतलेलं एम या पॉईंटवर ठेवायचं आहे आणि पहिल्यांदा आपण या साईडला आर्क मारून घ्यायचं आहे, पुन्हा त्याच्यानंतर तेच डिस्टन्स ठेवून या साईडला आर्क मारून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये आपल्याला असं करायचं आहे की हे जे दोन आर्क आपण मारलेले आहेत या दोन्हीमधलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आहे. म्हणजे समजा ह्या पॉईंटवर ठेवलं, इथून इथंपर्यंत आपण डिस्टन्स घेतलं तर ते मोर दॅन हाफ होते. त्या दोन आर्कमधलंच आपल्याला मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आहे. जसं आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करतोय तीच मेथड या ठिकाणी यूज करायचं आहे, फक्त आपण तिथं सेगमेंट म्हणतोय आणि हा एक प्रकारे हे जे आर्क आहे हा आर्क म्हणजे एक प्रकारे सेगमेंटच आहे. त्या दोन पॉईंटमधलं आपण मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं, या पॉईंटवर ठेवून वरच्या बाजूला तसंच खालच्या बाजूला या ठिकाणी आर्क होऊन घ्यायचं आहे. पुन्हा तेच डिस्टन्स ठेवून हा जो सेकंड पॉईंट आहे सेकंड पॉईंटवर ठेवून याला इंटरसेक्ट करणारा आणि खाली इंटरसेक्ट करणारा आर्क म्हणून घ्यायचा आहे. ही फिगर या पद्धतीने आपल्याला तयार होईल आणि मग त्याच्यातनं हा जो एम पॉईंट आहे आणि हे जे दोन पॉईंट इंटरसेक्शन पॉईंट आहे त्यातनं पास होणारे आपण लाईन ड्रॉ करायची आहे. ही लाईन इट मीन्स टँजंट असणार आहे. या पद्धतीने ही आपल्याला फिगर कंप्लीट झालेली पाहायला मिळेल. आता त्याचबरोबर त्या ठिकाणी हे रेडियस आहे आणि हे टँजंट आहे. टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस आपल्याला सेंटेन्स माहिती आहे, त्या थेरमनुसार इथला अँगल हा तुमचा 90 डिग्री येणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी पुन्हा नंतर ना ह्या लाईनला तुम्ही एखादं जादा नाव कोणतंही दिलं तर चालते. सपोज लाईन आपण यल घेतलं आणि पुन्हा त्याच्यानंतर साईडला आपण रेडियस दाखवायचं, एक इथे एक्स्ट्रा रेडियस काढा आणि रेडियस जे दिलेले आहे जी रेडियस या पद्धतीने घ्या. जे तुम्हाला ही फायनल स्टेपला या पद्धतीने तुमची फिगर कंप्लीट झालेली पाहायला मिळेल. आणि एकदा पुन्हा रिपीट आपण करूया. सुरुवातीला तुम्ही 3.2 सेंटीमीटरचं सर्कल काढून घ्या. सर्कल काढल्यानंतर सर्कलवर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला गिवन पॉईंट जो असेल तो घ्या. सपोज या ठिकाणी आपण आता एम पॉईंट दिलेले, एम हा पॉईंट या ठिकाणी घेतलाय, त्यातनं पास होणारा हा रे आपल्याला काढून घ्यायचा आहे. तो काढल्यानंतर एम हा सेंटर घ्यायचा आहे, कंपासमध्ये ठराविक डिस्टन्स घ्यायचा आहे
आणि या साईडला आणि या साईडला आपण आर्क मारायचा आहे. त्यानंतर हे जे दोन आर्क आहेत ह्या दोन आर्क मधलंच मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं. म्हणजे इथून साधारणतः आपण इथं पण डिस्टन्स घेतलं, या पॉईंटवर ठेवून इथं हा आपण आर्क मारला, तसंच तो खाली आर्क मारायचा आहे. पुन्हा तेच डिस्टन्स या पॉईंटवर ठेवायचं आहे आणि याला इंटरसेक्ट करणारा आणि याला इंटरसेक्ट करणारा आर्क मारून घ्यायचा आहे. आणि यातनं पास होणार लाईन आपण ड्रॉ केली, ही लाईन एकनिसी टँजंट असणार आहे. त्याला त्यांनी नाव दिलं असेल तर ठीक आहे, नसेल तर आपण जादा कोणतंही नाव पण त्या ठिकाणी उल्लेख करू शकतोय. इथला अँगल 90 डिग्री हा दाखवायचा आहे. एवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे. आता याच्यात बदलून काय बदलणार आहेत की आपल्याला या ठिकाणी रेडियस बदललेला असेल, सेंटरचं नाव बदललेलं असेल, एम हा पॉईंट जो आहे तो पॉईंट दुसरा दिलेला असेल, त्याप्रमाणे फक्त करायचं. आता याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल, ड्रॉ सर्कल, रेडियस दिलेलं आहे 2.7 सेंटीमीटर, ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. आता याच्यात कुठेही नावाचा उल्लेख केलेला नाही. मग आपण याच पद्धतीने फिगर फक्त कंप्लीट करून घ्यायचं आहे. सर्कलला तुम्ही कोणतेही सेंटर कुठलंही नाव घ्या, तिथं सपोज या ठिकाणी ओ घेतला आणि रेडियस दिलेले 2.7, हा रेडियस काय असेल त्या पद्धतीने घेऊन सर्कल ड्रॉ करा. त्याच्यानंतर सर्कलवर कुठला एखादा पॉईंट घ्या, सपोज हा ए पॉईंट घेतला, त्यातनं पास होणारी लाईन ड्रॉ करा. त्याच्यानंतर या ठिकाणी हा सेंटर कन्सिडर करून बोथ साईडला आर्क मारून घ्या आणि यातलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन वर आणि खाली या ठिकाणी आर्क मारून या ठिकाणी ठेवून याला इंटरसेक्ट करणार आर्क म्हणून त्यातनं पास होणारी लाईन ड्रॉ करायची. ही एकदा तुम्हाला हे एकदा लक्षात आलं की हेच रिपीट करायचं आपल्याला. आता पुढे जे एक्झाम्पल दिलेले आहेत त्याच्या तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुमचं हे जे मेथड आहे हे एकदा परफेक्ट आपण करून ठेवलं की पुढचे एक्झाम्पल 3 मार्कासाठी किंवा 4 मार्काच्या आपल्याला विचारली गेली तर ती एक्झाम्पल ड्रॉ करताना हेच कन्स्ट्रक्शन आपण रिपीट करणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये लक्षात येईल. ड्रॉ सर्कल of radius 3.3 centimeter. Draw chord PQ of length 6.6 centimeter. Draw tangent to the circle at point P and Q. Write your observation about this tangent. आता या याच्यामध्ये सुरुवातीला आपण असं करूया की सर्कल त्यांनी काढायला सांगितलंय, सेंटर काही तर दिलेलं नाही, कुठलाही आपण सेंटर सपोज ओ सेंटर कन्सिडर केला आणि 3.3 सेंटीमीटरचा आपण सर्कल रेडियस घेऊन त्या ठिकाणी सर्कल ड्रॉ केलं. हे सर्कल ड्रॉ केलं, सेंटर आपण ओ घेतले, रेडियस घेतले 3.3 सेंटीमीटर. त्याच्यानंतर त्यांनी काय पी क्यू ही कॉर्ड काढायला सांगितले आणि त्याची लेंथ दिली 6.6. थोडंसं आपण या ठिकाणी जर विचार केला तर लक्षात येईल 3.3च्या डबल केलं तरी 6.6 येते. इट मीन्स जेवढा रेडियस आहे त्याच्या डबल काय असते तर डायमीटर असतो. म्हणजे याचा अर्थ पी क्यू हा डायमीटर आहे. त्यामुळे या ठिकाणी पी क्यूची लेंथ आपण 6.6 सेंटीमीटर घेतो. इट मीन्स डायमीटरच आपल्याला काढायचं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, सेंटरमधनं पास होणारे टोटल लाईन ड्रॉ करा. ती लाईन ड्रॉ केल्यानंतर पी आणि क्यू ही त्याला जर नावं दिलं तर याचा पी क्यू हा त्याचा डायमीटर होईल. इट मीन्स त्याची लेंथ ही 6.6 सेंटीमीटर आहे. ते बोथ साईडला आपण का वाढवलेलं आहे तर आपल्याला दोन्हीही पॉईंटमधनं त्यांनी टँजंट पास करायला सांगितले किंवा ड्रॉ करायला सांगितले. आता आपल्याला काय करायचं, समजा क्यू या ठिकाणचा आपण विचार केला, जी कंडिशन आपण एम या पॉईंटच्या ठिकाणी करण्यासाठी जे कन्स्ट्रक्शन केलं सेम कन्स्ट्रक्शन आपण क्यू या ठिकाणी करायचंय, तसंच पी या ठिकाणी करायचं. पहिल्यांदा क्यू या ठिकाणचा आपण विचार करूया. क्यू या ठिकाणचा आपण विचार करत असताना क्यू या ठिकाणी सम डिस्टन्स घेऊन बोथ साईडला आपण आर्क मारले, या ठिकाणी क्यू या पॉईंटवर ठेवून बोथ साईडला आर्क मारले. तसंच इकडेही करायचं कारण दोन्ही पॉईंटमधून आपल्याला एकाच्या वेळेला दोन्ही कन्स्ट्रक्शन आपण कंप्लीट करू शकतोय. पी या ठिकाणी ठेवून बोथ साईडला आपण आर्क मारले. त्यानंतर या दोन आर्क मधलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन वर आणि खाली आपण इंटरसेक्ट करणारे आर्क मारायचे. तसंच पी या पॉईंटसाठी देखील त्याचा विचार करायचा आहे. इथे जर बघितला तर तुम्हाला ह्या दोन्ही जे आहेत नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला ह्या जे दोन आर्क आहेत त्याच्यातलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन वर आणि खाली इंटरसेक्ट करणारे आपण आर्क मारलेले आहेत. तीच कंडिशन आपण या ठिकाणी देखील तशाच पद्धतीने कन्स्ट्रक्शन केले आहे आणि यातनं पास होणारे आपण लाईन ड्रॉ केल्या की आपलं अँसर हे कम्प्लीट होईल. म्हणजेच या ठिकाणी यातनं पास होणारी ही लाईन ड्रॉ केली, इट मीन्स पी पॉईंटमधनं ही टँजंट तुम्ही ड्रॉ केला. तसंच या ठिकाणी क्यू पॉईंटमधनं पास होणारी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. इट मीन्स ती सेकंड टँजंट आपली कम्प्लीट होईल. याला आपण एम हे नाव दिलेले, याला एल हे नाव दिलेले. इथला अँगल 90 डिग्री आहे, इथला अँगल 90 डिग्री आहे. आता तुमच्या असं लक्षात येईल की साहजिकच हा अँगल 90 डिग्री आहे, हा अँगल 90 डिग्री. इट मीन्स त्या दोन्हीची समी 180 येणार आहे. इट मीन्स इंटिरियर अँगल हे सप्लिमेंटरी झाले आणि जर इंटिरियर सप्लिमेंटरी असेल तर बोथ लाईन्स पॅरलल असणार आहे. इट मीन्स फिगरमध्ये आपल्या असं लक्षात येईल की या कंडिशनमध्ये जर आपण दिले असेल तर लाईन एल आणि लाईन एम ह्या जे टँजंट आहेत त्या पॅरलल आपल्याला मिळतील. याचा अर्थ जे मगाशी आपण एम या पॉईंटच्या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन केलं तेच कन्स्ट्रक्शन रिपीट करून या ठिकाणी करायचे. म्हणजे एकाच याच्यात दोन कन्स्ट्रक्शन आपण केलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आपण त्यांनी काय सांगितलेलं आहे, नेक्स्ट दिले ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी म्हटलेलं आहे.
ड्रॉ अन आर्क ए बी ऑफ 100 डिग्री मेजर, ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट पॉइंट ए अँड बी. आता या ठिकाणी एक सर्कल आपल्याला त्या ठिकाणी काढायला सांगितले, मात्र त्याचा रेडियस आपल्याला दिलेला नाही. मग आपण एक टेंटेटिव्ह काही आपण समजा 2.5 किंवा 3.2 या पद्धतीने जे काय असेल ते एक सर्कल, एक अतिशय लहानही काढायची नाही, अतिशय मोठीही काढायची नाही आहे. एक मिनिमम आपण काय करायचं, साधारणतः 3 सेंटीमीटरच्या आसपास आपण रेडियस घेऊन त्या ठिकाणी सर्कल हे ड्रॉ करायचं आहे. या ठिकाणी सर्कल हे ड्रॉ केलेलं आहे, त्याचा रेडियस आपल्या सोयीनुसार घेतलेला आहे. कमी जास्त आला काही फरक पडत नाही, कारण त्यांनी रेडियसचं तिथं उल्लेख केलेला नाही. तेव्हा आपण त्या पद्धतीने एक सर्कल या ठिकाणी ड्रॉ करून घेतलं, त्याला सेंटरला नाव आपण पी हे दिलेलं आहे, पी सेंटर सांगितले. त्याच्यानंतर आपल्याला आर्क या ठिकाणी काढायचं, त्याचं मेजरमेंट आपल्याला 100 डिग्री दिलेलं आहे. ते थोडंसं आपण बाजूला ठेवा. पहिल्यांदा आपण असं करूया की 50% हे जे फिगर आहे या पद्धतीने पहिल्यांदा 50% आपण पहिला फिगर कंप्लीट करूया, नंतर ना त्यांनी दिलेल्या माहितीचा आपण विचार करूया. एक पॉईंट घेऊन त्यातनं पास होणारी लाईन ड्रॉ करून या पद्धतीने पहिल्यांदा आपण टँजंट काढून घेऊया. तेच या ठिकाणी मी केलेलं आहे सुरुवातीला. जे 50% तुमची फिगर ही कंप्लीट झाली पाहिजे. आपण सर्कल घेतलेलं आहे, सर्कल काढलं, सर्कल काढल्यानंतर पी या पॉईंटमधनं पास होणार आपण रेडियस ड्रॉ केलेली आहे, एक्सटेंड केलेले आहे. त्याच्यानंतर याच्यावर ए हा पॉईंट आपण घेतलेला, कारण आर्क ए बी काढायचा आहे, त्यातलं एक पॉईंट मी या ठिकाणी घेतलेलं आहे. याच्यातलं सम डिस्टन्स घेऊन बोथ साईडला आपण आर्क मारूया. त्याच्यातलं यातलं मोर दॅन हाफ डिस्टन्स वर आणि खाली आपण आर्क मारून इंटरसेक्ट करणारी लाईन आपण ड्रॉ केली. म्हणजे इथं ए हा पॉईंट आहे, त्याच्या सम डिस्टन्स घेऊन बोथ साईडला आपण आर्क मारले. याच्यातलं मोर दॅन हाफ डिस्टन्स आपण घेतले, या पॉईंटवर ठेवून या ठिकाणी आर्क मारलं, तसं खाली आर्क मारलेलं आहे. पुन्हा तेच डिस्टन्स या ठिकाणी ठेवून त्याला आणि याला इंटरसेक्ट करणारे आर्क मारलेले, त्यातनं पास होणारे आपण लाईन ड्रॉ केली. इट मीन्स या ठिकाणी एक आपली टँजंट कंप्लीट झाली. 50% आपली फिगर ही कंप्लीट झाली. म्हणजे जरी एक्झाम्पलमध्ये आपल्याला पुढे ज्यादा त्यांनी विचारलेलं असलं तरी पहिल्यांदा ही 50% फिगर तुम्ही कंप्लीट करा. म्हणजे मिनिमम तुमचे 3 मार्काचा क्वेश्चन जर असेल तर तुम्हाला जवळपास 1.5 मार्क मिळालेले किंवा जवळपास 2 मार्क मिळाले पाहायला मिळतील. त्याचबरोबर आता बाकीचं आपल्याला कंप्लीट करायचं असेल तर काय सांगितले की आर्क जो आर्क आहे तो 100 डिग्रीचा पाहिजे. मग आता तो पाहिजे असेल तर त्याचा सेंट्रल अँगल ही तेवढाच असणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं की या ठिकाणी तुम्हाला प्रोट्रॅक्टर ठेवायचा आहे आणि तर 100 डिग्रीचा अँगल काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जिथं तुम्हाला हे 50% तुमची फिगर कंप्लीट झाली, आता त्याच्या पुढे ऍडिशनल पार्ट काय करायचं आहे, आर्क आपल्याला काढण्यासाठी आर्कचं मेजरमेंट आपल्याला 100 डिग्री दिले. इट मीन्स त्याचं करस्पॉन्डिंग सेंटर अँगलचं मेजरमेंट तेवढंच असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पी या ठिकाणी जो सेंटर आहे तिथं प्रोट्रॅक्टर तुम्ही अशा पद्धतीने खाली ठेवा किंवा वर जरी ठेवला तरी सुद्धा चालते. आता आपण इथं खाली ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी ठेवून तिथं 100 डिग्रीचा अँगल हा काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला हे अँगल ड्रॉ केलेलं पाहायला. हा पॉईंट आपला ए आहे. एच्या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन केलं, आता इथं अँगल आपण 100 डिग्रीचा काढलेला, हा सेंट्रल अँगल आहे. इट मीन्स हा जो आर्क आहे हा पॉईंट तुमचा बी या ठिकाणी उल्लेख करा. याचं मेजरमेंट तुमचं 100 डिग्री झालं. आता जे कन्स्ट्रक्शन आपण एच्या ठिकाणी केले तेच कन्स्ट्रक्शन आपण बी या पॉईंटच्या ठिकाणी करायचं आहे. त्यामुळे नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला रिमेनिंग फिगर कंप्लीट करण्यासाठी हा जो बी पॉईंट आहे या ठिकाणी बी पॉईंट हे नाव उल्लेख करा. बी या पॉईंटच्या ठिकाणी सम डिस्टन्स घेऊन बोथ साईडला आर्क मारून घ्या. त्याच्यानंतर या दोन्ही मधलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन खाली आणि वर त्या पद्धतीने इंटरसेक्ट करणारे आर्क मारा. म्हणजे या पद्धतीने तुमची फिगर झालेली पाहायला मिळेल. इथं आपल्याला बी हा पॉईंट द्यायचा राहिलेला आहे. बी या पॉईंटचा फक्त बी या पॉईंटचा या ठिकाणी फक्त उल्लेख करा. हे तुमच्या दोन्ही टँजंट हे कंप्लीट झालेले पाहायला मिळतील. आता याच्यात आणखीन एक असं केलं जाईल, तिथल्या अँगलचं मेजरमेंट न देता त्या दोन पॉईंट मधलं जे डिस्टन्स आहे इट मीन्स कॉर्डची लेंथ दिली जाते. मग तेवढंच ॲडिशनल करायचं आहे. म्हणजे आता नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला पाहायला मिळेल. ड्रॉ द सर्कल विथ रेडियस. आता इथे रेडियस दिलं 3.4 सेंटीमीटर. ड्रॉ कॉर्ड एम एन ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर इन इट. कन्स्ट्रक्ट टँजंट ॲट पॉईंट एम अँड एन टू दिस सर्कल. आता याच्यामध्ये कॉर्डची लेंथ दिली आहे. पहिल्यांदा आपण 50% फिगर कंप्लीट करूया. रेडियस आपण दिले 3.4, तेवढ्याच रेडियस घेऊन आपण पहिला सर्कल काढून घ्यायचं. सेंटरचं नाव दिलेलं कुठलंही घेतलं तर चालेल. या ठिकाणी पहिल्यांदा सर्कल कंप्लीट केलेलं आहे. रेडियस घेतले 3.4 सेंटीमीटरचे सर्कल ड्रॉ केले. त्याच्यानंतर पहिल्यांदा तुम्ही एम एन त्याच्यामध्ये यम हा पॉईंट घेतला तर चालेल. यम हा पॉईंट कुठेही घ्या आणि पहिल्यांदा एक टँजंट कंप्लीट होतो. इथं एम हा पॉईंट आपण घेतलेले, त्यातनं पास होणारी रेडियस ड्रॉ केलेली आहे. तिथं ह्या पॉईंटवर ठेवून सम डिस्टन्स घेऊन बोथ साईडला आपण आर्क मारले. त्या दोन आर्क मधलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन वर आणि खाली इंटरसेक्ट करणारे आपण आर्क मारून घेऊया. म्हणजे नेक्स्ट स्टेप तुमची या पद्धतीने फिगर पाहायला.
त्यातनं पास होणारी लाईन ड्रॉ करा. याचाच अर्थ असा आहे की एक टँजंट तुमची कंप्लीट झाली. जे पहिलं एक्झाम्पल जे आपण कंप्लीट केलेलं आहे त्याचंच हे रिपिटेशन हे लक्षात ठेवायचं. या पद्धतीने एक कंप्लीट झालं. आता राहिलं काय की तुम्हाला इथं मगाशी अँगल दिलेलं होतं, आता त्याच्या ऐवजी तुम्हाला कॉर्डची लेंथ दिलेली आहे. त्यामुळे आपण एम हा पॉईंट आणि डिस्टन्स आपल्याला कॉर्डची लेंथ किती दिलेली आहे इथं, तर ती लेंथ दिली आहे 5.7. 5.7 सेंटीमीटर कंपासमध्ये आपण डिस्टन्स घेऊया. एम हा जो पॉईंट आहे एम या पॉईंटवर ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तो आर्क मारून घ्यायचा आहे. म्हणजे एन हा पॉईंट तुमचा कम्प्लीट होईल. याचा अर्थ एम एन जॉईन केला की कॉर्डची लेंथ आपल्याला 5.7 सेंटीमीटर मिळेल. आणि मग त्याच्यानंतर जे आपण एम या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलं तेच एन या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं आहे. त्यातनं पास होणारे रे काढून घ्या आणि याच्यानंतर एन या पॉईंटच्या बोथ साईडला आर्क मारून घ्या. जे नेक्स्ट स्टेप तुमची असेल बोथ साईड आपण आर्क मारून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला यातलंच मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन खाली आणि वर त्या ठिकाणी आर्क मारायचे. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला ती फिगर अशा पद्धतीने मिळेल. त्यातनं पास होणारे टँजंट तुम्ही ड्रॉ करून घ्या. इथं जे आपण कंप्लीट केलं तेच इथं फक्त एन हा पॉईंट जो आहे मग असे अँगल दिलेलं होतं त्याच्याऐवजी इथं कॉर्डची लेंथ दिलेली आहे. त्यानुसार एन हा पॉईंट आपण या ठिकाणी प्लॉट केलेला आहे आणि मग त्याच्यानंतर रेडियस दिले त्याचा उल्लेख करा. ही फिगर कंप्लीट केली. अशा पद्धतीने तुम्हाला 3 मार्कासाठी फिगर आउट ऑफ सिलेबससाठी सुद्धा विचारली जाऊ शकते. किंवा जे अँगलशी रिलेटेड आपण जी फिगर पाहिली ती या पद्धतीने अँगलचं मेजरमेंट फक्त चेंज केलं जाईल आणि अशा पद्धतीने एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाऊ शकते. दोन्ही फिगर आपण व्यवस्थित करून ठेवायचे. त्याच्यानंतर म्हणजे एकच कन्स्ट्रक्शन आपण हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे रिपीट फक्त झालेलं आहे लक्षात ठेवा. जे पहिले एक्झाम्पल केला की तुम्हाला हे बाकीचे सगळे एक्झाम्पल ही कम्प्लीट करता येईल. त्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं की याच्यामध्ये एक सेकंड पार्ट आपल्याला दिले तो या ठिकाणी बघायचा आहे. इथं आपण सेंटरचा यूज केला. आता इथं सांगितले कंडिशन विदाउट युजिंग द सेंटर. आता ज्यावेळेला या पद्धतीचं एक्झाम्पल विचारलं जाते त्यावेळेला कंडिशन तुम्हाला दिलेलीच असते त्यामुळे आपण गोंधळ करून घ्यायची काही गरज नाहीये. आता याच्यासाठी नेमकं काय करायचं तर एक्झाम्पल ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाउट युजिंग सेंटर. कंडिशन दिलेलीच आहे त्यामुळे गोंधळ व्हायची काही गरज नाही. ज्यावेळेला कंडिशन नसते त्यावेळेला आपण पहिल्या मेथडला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. आता इथं देखील टँजंटल ड्रॉ करायचं आहे. एक सेंटर घेऊया आणि त्याच्या सेंटरचा एक उल्लेख केलेला नाही पण सेंटर घेऊया आणि रेडियस त्यांनी दिलेलं आहे तेवढ्या रेडियसचा आपण सर्कल ड्रॉ करून घ्यायचं. रेडियस दिलं नसेल तर एक अप्रॉक्सिमेटली आपण त्या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. इथं त्या ठिकाणी आपण सेंटर ओ घेतलेलं आहे 3.6 सेंटीमीटर या ठिकाणी सर्कल हे ड्रॉ केलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की ऍक्च्युली पॉईंटचंही नाव दिलेलं नाही. तुम्ही कुठलाही पॉईंट घ्यायचा आहे. पॉईंटचं नाव दिलं असेल त्या पॉईंटचा उल्लेख करायचा आहे. आता या ठिकाणी आपण काय करू की सपोज ए हा पॉईंट आपण इथे घेतलेला आहे सर्कलवर कुठेही तुम्ही घ्या. म्हणजे एक पॉईंट घेतले. आता या पॉईंटमधनं पास होणारी मला टँजंट ही ड्रॉ करायची म्हणजे ती फिगर अशा पद्धतीने असणार आहे. पण याच्यासाठी ज्यादा तुम्हाला काय करायचं आहे बघा. जसं ए हा पॉईंट तुम्ही इथे दाखवलेला आहे तसं आणखीन 2 पॉईंट ह्या सर्कलवर तुम्हाला घ्यायचे. त्यामध्ये जर बघितलं तर ए हा पॉईंट इथं आपण घेतलेला आहे. बी हा पॉईंट इथे घेतलेला आहे. आता सी पॉईंट इथं आत आलेला आहे तो इथं वरच्या बाजूला पाहिजे. आपण हे चुकून झालेलं आहे. सी हा पॉईंट या ठिकाणी पाहिजे आहे. म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही ए हा पॉईंटमधनं पास होणार टँजंट ड्रॉ करणार आहे गिवन पॉईंट आहे आपला किंवा त्याच्याऐवजी आपल्याला आपण दिलेलं नाव नाही आहे आपण कोणतं एक पॉईंट घेतले चालेल. बाकीचे आणखीन 2 पॉईंट तुम्ही या ठिकाणी घ्यायचे. हे घेतला की तुम्हाला ती फिगर जी आहे ते अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची. ए पॉईंट बी पॉईंट आणि सी हा पॉईंट. त्याच्यात फक्त ह्या फिगरमध्ये तुम्हाला हे सी पॉईंट इथं असणार आहे लक्षात ठेवा. इथे हे जे तिन्ही पॉईंट आहेत ते सर्कलवर तुमचे जे आहेत ते या पद्धतीने घेतलं त्यातनं पास होणार म्हणजे जॉईंट करून या पद्धतीने एक ट्रँगल जो आहे तो ट्रँगल तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. ऍक्च्युली आपण ए या पॉईंट मधनं टँजंट ड्रॉ करणार आहे पण एक्स्ट्रा पॉईंट आपण बी आणि सी घेऊन हा ट्रँगल तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं ज्या पॉईंट मधनं तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचे कुठल्याही पॉईंट मधून तुम्ही काढू शकता. ए असेल बी असेल सी असेल तर याच्यासाठी 2 पॉसिबिलिटीज तुम्हाला वापरता येतील. सपोज मला जर ए हा पॉईंट जर मी घेतला ए या पॉईंटमधनं तुम्ही टँजंट ड्रॉ करणार असेल तर ए पॉईंटमधनं पास होणारा हा एक सेगमेंट आहे आणि हा एक सेगमेंट आहे. याचा अर्थ ट्रँगलचे हे 2 साईड आहेत. तुम्ही जी साईड चूज कराल त्याचा अपोजिट अँगल यूज करायचा लक्षात ठेवायचं. वाक्य मी रिपीट करतोय. जर आपण समजा ए पॉईंटमधनं टँजंट ड्रॉ करणार असेल तर मी या ठिकाणी जर ए बी ही साईड मी जर चूज केली तर याचा अपोजिट अँगल सी आहे त्याचा मला कॉन्ग्रुएंट अँगल काढायचा. त्याच्याऐवजी मला काय करायचं आहे समजा जर ही साईड मी जर घेतलेली असेल एसी एसी या ठिकाणी समजा जर त्याचा आपण त्या ठिकाणी टँजंट ड्रॉ करायचं तर एसीचा अपोजिट अँगल कुठला आहे ए आहे म्हणजे बी आहे म्हणजे बी अँगलचा तुम्हाला यूज करायला लागेल.
म्हणजे तुम्ही जर इकडं काढणार असाल, ही साईड यूज करणार असाल, तर इथं बी चा कॉन्ग्रुएंट अँगल या ठिकाणी काढायचा आहे. आणि जर ही साईड यूज करणार असाल तर तुम्हाला सी चा कॉन्ग्रुएंट अँगल या ठिकाणी काढायचा. म्हणजे दोन्हीपैकी एक कोणतेही तुम्ही यूज करा, दोन्ही करायची तरी गरज नाहीये. आता या ठिकाणी समजा आपण सी अँगलचा यूज करणार असेल तर कॉन्ग्रुएंट अँगल काढण्यासाठी आपण पहिल्या पार्टमध्ये जे आपण सेक्शन 1 मध्ये जे दोन वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल आपण पाहिलेली होती, त्यामध्ये अँगलचा कॉन्ग्रुएंट अँगल आपण कशा पद्धतीने काढले तीच मेथड फक्त इथं रिपीट करायची आहे. आता तुम्हाला अँगल सी चा कॉन्ग्रुएंट अँगल काढायचा आहे. कंपासमध्ये सम डिस्टन्स घ्या, सी या पॉइंट ठेवा आणि या ठिकाणी आर्क मारून इथे तुम्हाला पाहायला सी या पॉईंट घेतलेला आपण त्या ठिकाणी आपण आर्क मारलेला आहे. तेच डिस्टन्स उचलायचं, ए या पॉईंटच्या ठिकाणी ठेवायचं. आपण ही ए बी साईड यूज करणार आहे. ए या पॉईंटच्या ठिकाणी आपण हा आर्क मारून घेतला. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला काय घ्यायचं, हे जे दोन पॉईंट आहेत याच्यातलं डिस्टन्स घ्यायचं आहे. या इथून इथपर्यंत हे डिस्टन्स घ्यायचं आहे. कंपासमध्ये तेवढे डिस्टन्स घ्यायचं, ते उचला आणि या पॉईंटवर ठेवून याला इंटरसेक्ट करणारं या पद्धतीनं आर्क मारून म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने स्टेप असं घ्यायचं. आणि मग तुम्हाला हे इंटरसेक्शन पॉईंट आणि ए पॉईंट त्यातनं पास होणारी ही लाईन ड्रॉ करायची आहे. इट मीन्स याचा अर्थ टँजंट कम्प्लीट झालेली पाहिजे. याच्यात आपण कुठेही सेंटरचा यूज केलेला नाही. त्यामुळे अशा पद्धतीने फिगर काढा. तसंच सिमिलरली तुम्हाला बी पॉईंट मधनं काढता येईल, सी पॉईंट मध्ये देखील काढता येईल. हे तिन्ही सांगितलं तर तिन्ही पॉईंट मधनं काढण्यासाठी याच पद्धतीने तुम्हाला हे कम्प्लीट करायचं आहे. इथं जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. आता इथं सेकंड एक्झाम्पल तुम्हाला तसंच दिले, ड्रॉ एनी सर्कल म्हटलेलं म्हणजे रेडियस दिलेलंच नाही, आपण कसले काढायचं जे आता घेतलं तशा पद्धतीने एक एनी पॉईंट एक ए पॉईंट सांगितले. ऑलरेडी आपण ए पॉईंट इथे घेतला म्हणजे फिगर तुमची तयारच आहे असं म्हटलं चालते. आणि त्याच्यानंतर कन्स्ट्रक्ट टँजंट ॲट ए विदाउट युजिंग द सेंटर ऑफ दिस सर्कल, म्हणजे आता जे आपण काढलेलं आहे अशाच पद्धतीने. आता याच्यामध्ये तुम्ही जादा काय लक्षात ठेवायचं, जर हेच दोन किंवा तीन जे 2 मार्कासाठी आहे तेच 3 किंवा 4 मार्कासाठी जर विचारले गेले तर तुम्हाला काय सांगतील, कदाचित ह्या कॉर्डची लेंथ देतील. अशाला तुम्हाला काय करायचं आहे की आपण पहिल्यांदा एक सर्कल काढून घ्यायचं आहे, जे काय रेडियस असेल त्या पद्धतीने. त्याचं सेंटर काय तुम्हाला दिलं असेल त्या स्वरूपात त्याचा उल्लेख करा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, पहिल्यांदा एक पॉईंट तुम्ही घ्या आणि एक पॉईंट घेतल्यानंतर जर समजा तुम्हाला कॉर्डची लेंथ दिली असेल तर इथून ते डिस्टन्स टाका आणि हा पहिल्यांदा बी पॉईंट निश्चित करा. आता आपल्याला कॉर्ड सांगितलेली नाही, आपण काय केले की ए पॉईंट घेतला आणि जादा 2 पॉईंट घेऊन या पद्धतीने ट्रायंगल कम्प्लीट करून आपण त्या ठिकाणी ए बी साईड चूज करून सी अँगलचा यूज करून इथं कॉन्ग्रुएंट अँगल काढला. आता तुम्हाला जर समजा त्याच्याऐवजी जर कॉर्डची लेंथ दिली तर इथून इथपर्यंत जे काय असेल ते डिस्टन्स कम्प्लीट करा, म्हणजे हा सेकंड पॉईंट मिळेल. आणि थर्ड एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला घ्यायचा आहे, टँजंट कम्प्लीट करा. आणि तुम्हाला ए पॉईंट मधनं त्या ठिकाणी जर टँजंट ड्रॉ करायचे असेल तर सी अँगलचा यूज करून आता सांगितलं अशा पद्धतीने तुम्हाला कॉन्ग्रुएंट अँगल काढायचा आहे. सिमिलरली समजा बी अँगलचा जर वापर करायचा असेल, आता बी या ठिकाणी तुम्हाला आणि पुन्हा जर टँजंट ड्रॉ करायचे असेल तर तुम्ही सी अँगलच रिपीट करून इथं तुम्ही काढू शकताय. हे जे आर्क मारलेले तसंच आर्क या ठिकाणी मारायचं आहे. त्या दोन्ही मधलं डिस्टन्स घ्यायचं आहे, तेच डिस्टन्स इथं टाकून त्यातनं पास होणार लाईन ड्रॉ करायची. म्हणजे एकाच फिगरमध्ये तुम्ही 2 फिगर देखील 2 टँजंट विचारलं असेल तर त्याही तुम्ही काढू शकता. या पद्धतीनं 2 पॉईंट आहे ते एका पॉईंटमध्ये तुम्हाला सेंटरचा यूज करायचा आणि टँजंट ड्रॉ करायचं, तर दुसऱ्या पॉईंटमध्ये तुम्हाला विदाउट सेंटर युजिंग टँजंट ड्रॉ करायचं आपल्याला. हे दोन्ही कन्स्ट्रक्शन व्यवस्थित करून ठेवायचं, म्हणजे 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी आउट ऑफ सिलेबस किंवा सिलेबसचे रिलेटेड आपण ती एक्झाम्पल ही कम्प्लीट करू शकतो. थँक्यू.